पाहतोय तर या ठिकाणी अमित शहा प्रयागराज या ठिकाणी पवित्र स्नान करताना पाहायला मिळतात। सध्या अमित शहा प्रयागराजमध्ये आहे। महाकुंभ या ठिकाणी कुंभ स्नानासाठी अमित शहा आलेले आहेत आणि ते इथे पवित्र स्नान करताना पाहायला मिळतात। प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ मेळा पार पडतोय। त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा येऊन गेलेत। मोदी सुद्धा येणार आहेत आणि आज अमित शहा कुंभ स्नानासाठी आलेले आहेत। ते त्या ठिकाणी कुंभ स्नान करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण पाहतोय प्रयागराजमध्ये कुंभमेळा पार पडतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक साधू संत या ठिकाणी आलेले आहेत। कोट्यवधी लोक या ठिकाणी येत आहेत। आज केंद्रीय अमित शहा इथे आलेले आहेत आणि ते कुंभ स्नान करताना सध्या दृश्यांमध्ये दिसत आहेत। गृहमंत्री अमित शहा प्रयागराजमध्ये आलेले आहेत। तर चोख नियोजन उत्तर प्रदेश सरकारकडून या कुंभ मेळ्यासाठी करण्यात आलेले आहे। त्याच पार्श्वभूमीवर इथे अमित शहा दाखल झालेले आहेत आणि ते आता पवित्र स्नान करताना पाहायला मिळतात। प्रयागराजमधली ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। महाकुंभ मेळा प्रयागराजमध्ये पार पडतोय आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने साधू संत आलेले आहेत आणि या प्रयागराज कुंभमेळ्यासाठी चोख असं नियोजन करण्यात आलेलं आहे। अनेक नेते इथे येत आहेत। गृहमंत्री अमित शहा प्रयागराजमध्ये सध्या दाखल झालेले आहेत। त्यांनी या संपूर्ण कुंभमेळ्याचा आढावा घेतला आणि आता ते स्नान करताना पाहायला मिळतात। इथे स्नान केल्यामुळे पुण्य मिळतं अशी आख्यायिका आहे, अशी भावना सगळ्यांची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या अमित शहा इथे स्नान करताना पाहायला मिळतात। ते वंदन करतायत या त्रिवेणी संगमाला। या संगमात स्नान केल्यामुळे पुण्य मिळतं अशी भावना आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक लोक या ठिकाणी येऊन स्नान करत असतात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी आता या पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करतायत। पंतप्रधान मोदी हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती आहे। सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रयागराज या ठिकाणी आलेले आहेत। सध्याची ही थेट दृश्य आपण TV9 मराठीवर पाहतोय। प्रयागराजमध्ये या महाकुंभचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून हा महाकुंभ मेळा पार पडतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येनं अनेक साधू संत आलेले आहेत। अनेक भाविक सुद्धा इथे येत आहेत। मोठ्या संख्येनं भाविकांच्या येण्याची प्रवासाची सुद्धा व्यवस्था सरकारतर्फे करण्यात आलेली आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी सुद्धा या सगळ्याचा आढावा घेतला आणि आता ते प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी आलेले आहेत आणि इथे ते त्रिवेणी संगमात स्नान करताना पाहायला मिळतात। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय सांगाल? अमित शहा सध्या प्रयागराजमध्ये आहेत, कसा नेमका त्यांचा दौरा आहे? आपण बघतोय की संपूर्ण देशभरातून साधू महंत जे आहेत या ठिकाणी प्रयागराजमध्ये या सिंहस्थ कुंभ पर्वाच्या निमित्तानं स्नानासाठी आलेले आहेत। स्वतः अमित शहा या ठिकाणी या संपूर्ण पवित्र अशा कुंभमेळ्याच्या या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत आणि त्याच्यामुळे एक कुठेतरी विशेष असं महत्त्व जे आहे ते या संपूर्ण कुंभ पर्वाकडे मानलं जातं। असं मानलं जातं की या कुंभ पर्वाच्या स्नानामध्ये जे कोणी डुबकी लावतात किंवा जे कोणी या संपूर्ण पवित्र कुंभमेळ्याच्या दरम्यान स्नान करतात त्यांच्या सगळ्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात आणि त्याचप्रमाणे धार्मिक दृष्ट्या देखील या संपूर्ण स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आपण बघितलं की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील किंवा त्या ठिकाणचे सगळे राष्ट्रीय नेते असतील हे या ठिकाणी प्रयागराजमध्ये येऊन या ठिकाणी हे कुंभचं स्नान करत आहेत। अमित शहा देखील या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी या संपूर्ण ऐतिहासिक अशा सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी देशभरातले सगळे नामवंत जे सगळे राजकीय नेते असतील, अधिकारी असतील, त्यासोबतच सगळ्याच क्षेत्रातले जी लोक आहेत हे या सगळ्या साधू महंतांसोबत या स्नानासाठी या ठिकाणी आल्याचं बघायला मिळतंय आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगभरातले जे कोणी धार्मिक क्षेत्रातले लोक असतील, आध्यात्मिक क्षेत्रातले लोक असतील त्यांच्यासाठी देखील ही पर्वणी मानली जाते आणि त्यामुळे हा अनन्यसाधारण महत्त्व असलेला जो सोहळा आहे त्या सोहळ्याचा एक भाग होण्यासाठी या ठिकाणी अमित शहा आल्याचं बघायला मिळत आहे। अगदी चंदन, तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी स्नान केल्यामुळे अनेक मनोकामना पूर्ण होतात अशी भावना आहे। आणखी काय काय महत्त्व आहे या त्रिवेणी संगमाचं या ठिकाणी स्नान केल्याचं?
संगमाच्या संदर्भात असं देखील सांगितलं जातं की गोदावरी महाभागे महापातक नाशिनी धर्मार्थ काम मोक्षाणाम फलदात्री नमोस्तुते अशी ख्याती जशी नाशिकच्या गोदावरीची आहे असं मानलं जातं की ज्या ठिकाणी नाशिकमध्ये गोदावरीवर कुंभमेळ्याचं आयोजन होतं त्या ठिकाणी देखील सगळ्या पातकांचा नाश होतो आणि त्याचप्रमाणे पुण्याचा संचय होतो आणि 12 वर्षातनं एकदा येणारा हा सिंहस्थ कुंभमेळा जो आहे तो धार्मिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा जसा महत्वाचा आहे त्याला तसा वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे। त्याच्यामुळे या पर्व काळामध्ये स्नान केल्यानंतर आपले सगळे जे पातक असतील आपले सगळे संकट असतील त्याचा नाश होतो आणि त्याचप्रमाणे पुण्याचा संचय होतो आणि त्यामुळेच या संपूर्ण महत्वाच्या अशा प्रयागाच्या स्नानासाठी जगभरातून साधू महंत जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं बघायला मिळतं। हे सगळे साधू महंत जे असतात ते वर्षानुवर्ष तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात किंवा जगभरात फिरत असतात। आता मात्र 12 वर्षांनंतर हे सगळे साधू महंत एकत्र येतात आणि त्यामुळे सुवर्ण असा जो योग आहे तो साधण्यासाठी प्रत्येक जणच या ठिकाणी आतुर असतो। आपण बघतोय की लाखोंच्या संख्येनं जसे भाविक या ठिकाणी या स्नानासाठी येत आहेत तसेच देशभरातले मोठे नेते जे आहेत ते देखील या पवित्र स्नानासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत। स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील राज्यभरातले देशभरातले सगळे नेते असतील आणि स्वतः अमित शहा हे देखील या ठिकाणी प्रयागराजमध्ये आल्याचं आपण बघतोय। अगदी नक्कीच चंदनजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी इथे त्रिवेणी संगमात हे पवित्र स्नान केलेले आहे। त्यांच्यासोबत अनेक हे साधू संत सुद्धा उपस्थित आहेत। तर संध्याकाळी ते दिल्लीला परतण्याची सुद्धा शक्यता आहे। महाकुंभ या ठिकाणी अमित शहा सध्या आल्याचं आपण पाहतोय। तर पुढचा त्यांचा दौरा सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा त्या ठिकाणी अमित शहांसोबत आहेत आणि इथे अमित शहांनी या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलेलं आहे आणि आता ते इथून बाहेर पडतायत। पुढचा त्यांचा दौरा ते करणार आहेत। तर बडे हनुमान मंदिराला सुद्धा ते आता भेट देणार आहेत। अमित शहा सध्या कुंभस्नान करून इथून निघालेले आहेत आणि पुढच्या त्यांच्या दर्शनासाठी ते आता निघतील। बडे हनुमान मंदिराला सुद्धा अमित शहा आता भेट देणार आहेत। त्यानंतर अक्षयवट या ठिकाणी अमित शहा जातील। त्या ठिकाणी संपूर्ण या महाकुंभाची माहिती अमित शहा घेणार आहेत।